कोरोना अटक झालीच पाहिजे. मुंब्रा प्रभाग समितीला पोलीस बंदोबस्त मिळालाच पाहिजे. मुंब्रा पोलीस स्टेशनचा पोलीस बंदोबस्त मिळालाच पाहिजे. कामगारांच्या एकजुटीच्या हरजोर जुल्म के टक्कर में, हरजोर जुल्म के टक्कर में गुन्हेगारांना अटक झालीच पाहिजे. सर्व गुन्हेगारांना अटक झालीच पाहिजे. काय प्रकरण काय आहे? काल मुंब्रा प्रभाग समितीतील लिपिक अरुण बांगल यांना काही लोकांकडनं मारहाण झाली आणि त्या ऑफिसमध्ये घुसून कार्यालयात येऊन मारझोड करून निघून गेले. कोण लोक होतं ते भगत म्हणून आहेत आणि त्यांच्या बरोबर असणारे लोक. तर त्यांनी मारहाण केली आणि ऑफिसमध्ये म्हणजे आमच्या घरात येऊन लोक मारणार, तर ही पद्धत बरोबर नाहीये. तर आमची मागणी आहे की त्या सर्व गुंडांना अटक झाली पाहिजे ताबडतोब. आणि हा जो काय प्रभाग कार्यालय आहे, हा प्रभाग कार्यालय सुद्धा नीट नाहीये. म्हणजे ऑफिस जसा पाहिजे ऑफिस सारखा नाहीये, कोंडवाड्यासारखी अवस्था या प्रभाग कार्यालयाची आहे. तर महापालिका प्रशासनाला आम्हाला ही पण विनंती करायची आहे की एक चांगला प्रभाग कार्यालय, हा जो आपला फायर ब्रिगेड आहे तिथे एक चांगला प्रभाग कार्यालय व्हावा, ऑफिस सारखा असावा आणि पोलीस बंदोबस्त असावा. हा जो काय आणि कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळावं. कारण की सर्वेला समजा अतिक्रमणची माहिती घ्यायला एखादा कारकून गेला, तो एकटा तिथे गेला, त्याच्यावर काय होईल हे सांगण्या नाही, काही हल्ला होऊ शकतो. त्यामुळे पोलीस बंदोबस्तामध्ये तुमचे कर्मचारी सर्वेची कामं किंवा टॅक्सचे हे लावायची कामं, नोटीस लावायची असेल, ही कामं संरक्षणाशिवाय करणार नाही अशी भूमिका म्युन्सिपल लेबर युनियनने घेतलेली आहे. त्यामुळे त्या आरोपींना अटक झाली पाहिजे आणि कठोर शिक्षा त्या आरोपींना झाली पाहिजे, ही मागणी आहे. साहेब काय काय प्रकरण काय? काल दुपारी 3:30च्या नंतर ठाणे महापालिकेच्या प्रभाग कार्यालयामध्ये एक मॉब इथे घुसून आला होता. खाली एक 20-25 माणसं होती, वरती 20-25 माणसं आली होती आणि अतिक्रमण विभागामध्ये त्यांनी चौकशी सुरू केली. त्या चौकशीमध्ये त्याने विचारलं कशाकरता काय आले, तर कोणतंही म्हणणं न ऐकता आमच्या लिपिक श्री अरुण बागल याला मारहाण झाली. त्यामुळे सर्व वातावरण या प्रभाग कार्यालयामध्ये दहशतीचं निर्माण झालेलं आहे. त्याच्यामुळे सर्व कर्मचारी अधिकारी पूर्ण दहशतीच्या खाली काम करत आहेत. त्याच्यामुळे आज सकाळपासून या सर्व भ्याड हल्ल्याचा निंदनीय हल्ल्याचा आम्ही सर्व ठाणे महापालिका अधिकारी कर्मचारी निषेध करत आहोत. आमच्या कर्मचाऱ्याला इथे काम करणंही जिकरीचं झालेलं आहे, त्याला काम करणं इथं मुश्किल झालेलं आहे. अशा परिस्थितीत आम्ही काम करू शकत नाही. आम्हाला पूर्णतः पोलीस प्रोटेक्शन मिळणं आवश्यक आहे. आमची जीवित हानी कधी होईल याची आम्हाला शाश्वती नाही आहे. त्याच्यामुळे आमच्या सर्व कर्मचारी अधिकारी बांधवांनी या ठिकाणी आज सकाळपासून झालेल्या घटनेचा निंदनीय निषेध करण्यासाठी आणि या सर्व गोष्टीचा आम्ही संपूर्ण धिक्कार करत आहोत. म्हणून आम्ही काम बंद आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे. कधीपर्यंत करणार? किती दिवस? आता आम्ही त्याप्रमाणे काल आम्हाला माहिती मिळालेली आहे. सकाळी त्यांच्या पोलीस विभागाने सांगितलेलं आहे की त्यांना आम्ही अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यांना अटक केली का त्यांच्यानुसार कायद्याचं पालन त्यांच्याकडे केलं जावं आणि आम्हाला संरक्षण मिळावं एवढं आमच्या वरिष्ठांनी आम्हाला जर त्याप्रमाणे जो निर्णय कळवला तर आम्ही लगेच कामावरती जायला तयार आहोत. हल्ला करणारे कुठल्या पक्षाचंच आहे काय? नाही, पक्ष आता ठाणे महानगरपालिकेचं हे कार्यालय सार्वजनिक कार्यालय आहे. सर्व लोकांच्या कामासाठी आम्ही इथे काम करत असतो. सफाई कामगारांपासून उपायुक्तांपर्यंत या ठिकाणी काम करत असतात. प्रत्येकाचं कामाचं स्वरूप हे वेगवेगळं असतं. त्याच्यामुळे प्रत्येक जण काम करत असताना इथे एक प्रकारे दहशतीने काम करत असतो. त्याला कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य असं नसतं, संरक्षण असं नसतं. याही उपरी आता आपल्याला माहितीच आहे की पलाना भराटीकडे एवढी अनधिकृत बांधकामं चालली. त्या बांधकामाचा शोध घेण्याकरता संबंधितले सहाय्यक आयुक्त हे स्वतः जागेवर जात असतात. त्याच्यामुळे त्यांना असं कोणतं स्वतःच्या जीवाला संरक्षणासाठी अशी कोणतीही उपाययोजना नसते. आज काल प्रकार झाला तो अतिशय दुःखद घटना होती. ज्यांनी आमच्या ठाणे महापालिकेच्या ऑफिसमध्ये येऊन त्यांचं जे काय म्हणणं होतं, त्यांनी आमचे वरिष्ठ होते, सहाय्यक आयुक्त होते, उपायुक्त होते, माननीय आयुक्त साहेब होते, त्यांच्याकडे त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं असतं तर त्यांना त्याप्रमाणे त्यांना न्याय मिळू शकला असता. पण अशाने एक प्रकारे भयग्रस्त वातावरण निर्माण व्हावं अशा पद्धतीने कालचा प्रकार झालेला आहे.
आणि आम्ही याच करता आमच्या प्रशासनाकडे पण आम्ही मागणी केलेली आहे की आम्हाला तुम्ही संरक्षण द्यावं। आमच्या कर्मचाऱ्याला जी मारहाण झाली त्या कर्मचाऱ्यांना ज्यांनी मारहाण कोणी केली, ज्यांनी आमच्यावरती अत्याचार करायचा प्रयत्न केला त्यांच्याविरुद्ध नियमानुसार कायदेशीर कारवाई करावी। याच्या अगोदर कधी असं झालेलं का? आपल्याला माहितीच असेल, काही दिवसापूर्वी काही महिन्यापूर्वी आमच्या इथले ते इथे अशोक बुरकोले नावाचे सहाय्यक आयुक्त होते, त्यांच्याकडे पदभार दिला होता। अशोक बुरकोले यांनी सुद्धा असं ज्या वेळेला घटनास्थळी जातात अनधिकृत बांधकाम असतं, अनधिकृत बांधकामाची पाहणी केली जाते त्यावेळेला कोणाचं बांधकाम केव्हा कधी याचा कोणताही ठांग पत्ता नसतो। अशा परिस्थितीत त्या अधिकाऱ्याने तिथे काम करत होते, त्याला एका ठराविकरित्या घेरून जमाव निर्माण करून त्याच्यावरती जीव घेणा हल्ला केला होता। त्या जीव घेण्या हल्ल्यातून त्यांची कशी तरी सुटका झाली आणि त्याही परिस्थितीत इथे काम करणं, कुठलाही अधिकारी इथे काम करत धजावत नाही, त्याचं हे मुख्य कारण आहे। असे वारंवार जीव घेणे हल्ले होतील, कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळणार नाही, अशा परिस्थितीत काम करणं कसं शक्य होईल हे सर्व नागरिकांनी, सर्व इथल्या तमाम जनतेने लक्षात घेण्याजोगं आहे। थांबपा शासकीय विभागने का नाही दक्षता घेतली यावेळी? ठाणे महापालिकेचे आमचे प्रमुख माननीय आयुक्त साहेब असतात, त्यांच्या अधिपत्याखाली अतिरिक्त आयुक्त साहेब असतात, विविध उपायुक्त असतात, सहाय्यक आयुक्त असतात, यांनी आमच्यावरती आमच्याकडून काम करून घेण्याचं काम केलेलं असतं आणि त्यांच्यामार्फत हे काम आम्ही त्यांच्या अधिपत्याने काम करत असतो। ह्या पद्धतीमध्ये ही पद्धत सर्व याच्याप्रमाणे सर्वगत चालू आहे आणि आम्हाला त्यांनी सर्वांनी मला प्रोटेक्शन द्यावं, आम्ही काम करण्यास तिथे तयार आहोत। कर्मचारी कुठे गेले? आंदोलक कर्मचारी कुठे गेले? कर्मचारी कुठे गेले? सगळे कर्मचारी खाली खाली काय आंदोलन करतात काय? नाही तुम्ही जेवायचं, पण ते खाली बसले ते तुमचे टीएमसी के कर्मचारी। सर क्या चल रही है आज कर्मचारियों के साथ में? तुम्ही काय करायचं ते करून मी पण सांगतो आपल्याला, तुम्हाला काय करायचं ते सुट्टी घ्यायला अटक करा ना, कारण की आता काय घडलेली घटना आहे, त्याला कार्यालय किंवा शासकीय कार्यालय म्हणजे एखाद्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे सर्वात सुरक्षित ठिकाण आहे। आता त्याच ठिकाणी जर त्याला असं कोणी येऊन मारहाण करेल तर त्याला त्या ठिकाणी सुरक्षित वाटणार नाही, तर त्यांनी जायचं कुठं?
त्यांनी करायचं काय, जिथं जी सर्वात सुरक्षित जागा आहे त्या ठिकाणी जरा सुरक्षितता निर्माण झाली. त्याच्यामुळं याच्यावरती लोकांनी विचार करायला पाहिजे. असं करणं, कायदा हातात घेणं चुकीचं आहे. जर समजा काय बेकायदेशीर काय घडत असेल तर त्यांनी त्याच्या बाबतीत विनंती अर्ज दिला पाहिजे, तक्रार अर्ज दिला पाहिजे. आम्ही त्याच्यावर जे बेकायदेशीर काही करत असतील, आपल्या कर्मचाऱ्याची कुणाची चूक असेल तर त्याच्यावर आम्ही ऍक्शन घेऊ. माझं नाव डॉक्टर सागर घोलप. यस घोलप. कल एक प्रकरण हुआ था जिसके बाद में आपके कर्मचारियों ने यहाँ पर हड़ताल कर दिया था. उसके बाद में पुलिस उनको गिरफ्तार करके ले गई. उसके संदर्भ में थोड़ा सा बताएंगे. कल हमारे कर्मचारियों ने, कल नहीं परसों की बात है, हाँ. हमारे कर्मचारी एक इलीगल कंस्ट्रक्शन रेलवे अरुण बागल हाँ. इलीगल कंस्ट्रक्शन चल रहा था एक मुंब्रा रेलवे स्टेशन के ईस्ट साइड में, जब हम लोग मुंबई की तरफ जाते हैं वहाँ पे एक इलीगल कंस्ट्रक्शन चल रहा था. तो उसको देखने के लिए गए. तो उनके वो ड्यूटी का काम का भाग है कि वहाँ पे जाके देखना कहाँ पे इलीगल कंस्ट्रक्शन चल रहा है, सर्वेक्षण करना, सर्वे करना, उसको रोकना, उसके ऊपर कानून कार्रवाई करना, उनका वो ड्यूटी का भाग है. तो वो देखने के लिए वो गए थे. वापस वो लोग आए, जब ऑफिस में आए उसके बाद हम लोग दूसरा भी एक कंस्ट्रक्शन, वो लोग इलीगल कंस्ट्रक्शन देखने गए थे. फिर वो ऑफिस में आए. ऑफिस में आने के बाद राकेश भगत और उनके कुछ बॉडीगार्ड थे, उन लोगों ने ऑफिस में आए. उसको डायरेक्ट पूछा कि तुम हमारे इधर काय को आए देखने के लिए, ऐसा उसको धमकी दिया और उसको गाली गलौज करके उन्होंने उसको मारहाण किया. उसको मारने के बाद फिर वो लोग उधर से निकल गए. जाने के बाद फिर हम लोग इधर, मैं तब थाना में मीटिंग में था, कमिश्नर साहब के साथ उधर मीटिंग थी. वो मीटिंग छोड़ के मैं इधर आया. उसके बाद हम लोग पुलिस स्टेशन में गए, उनके खिलाफ केस दर्ज किया और 353 के तहत उनको शासकीय कामामध्ये जे त्यांनी अडथळा आणला त्याच्याबद्दल आम्ही केस टाकले त्याच्यावरती. आणि उसके बाद फिर जो हमारा कर्मचारी था उसको ब्लड प्रेशर वगैरह बढ़ गया, उसको वो तनाव में था, दबाव में था, इसलिए हमने उसको फिर हॉस्पिटल में लेके गए. फिर उसको हमने एडमिट किया एक दिन के लिए. फिर उसके बाद हम लोग यहाँ पे आए और दूसरे दिन फिर यहाँ पे लेबर यूनियन के जो म्युनिसिपल कॉर्पोरेशन लेबर यूनियन है उसके कर्मचारी यहाँ पे आए थे. सबने मिलके, जब तक जो मुख्य आरोपी है उसको कुछ अटक नहीं हुआ था इसके लिए उन्होंने काम बंद का आंदोलन किया. फिर एक दिन तक वो आंदोलन चला और दोपहर तक हमको ऐसा पता चला, खबर लगी कि मुख्य आरोपी जो है उसको अटक किया गया है. तो उसके बाद फिर वो आंदोलन स्थगित हो गया और हमारे लोग काम पे आ गए. और क्या मांगे हैं साहब? ये कल मांग वगैरह वो लोग ठीक है भाई, सुरक्षा प्रदान किया जाए. इसमें हमारी ऐसी मांग है कि सबसे पहले तो मैं मुंब्रा के पब्लिक को ऐसा आह्वान करना चाहता हूँ कि ये मुंब्रा का जो ऑफिस है ये कारपोरेशन के कर्मचारियों के लिए सबसे सुरक्षित जगह है. तो यही सुरक्षित जगहों पे अगर लोगों असुरक्षित महसूस करने लगेंगे तो हम लोग कहाँ पे जाएंगे? और हम लोग लोगों के और पब्लिक की सेवा के लिए है, तो हम लोगों को हमारा काम करने दो. इलीगल कंस्ट्रक्शन बहुत सेंसिटिव इशू है, उसके लिए हम लोगों को भी कुछ हार्ड स्टेप्स उठाने पड़ते हैं, लेकिन वो हमारे काम का भाग है. इसलिए उसको लोगों को, अगर कोई आदमी गलत कर रहा है, कुछ काम हो रहा है तो उसके बारे में वो डायरेक्ट मुझसे संपर्क कर सकते हैं और उसके ऊपर हम लोग स्ट्रिक्ट लीगल एक्शन जो भी रहेगा कर्मचारी के ऊपर लेंगे. और लोगों को कायदा कानून हाथ में नहीं लेना चाहिए और लोगों की सेवा करने के लिए हमको सपोर्ट करना चाहिए, हम लोगों को सहकार्य करना चाहिए. थाने महानगर पालिका की स्थापना के बाद से मुंब्रा प्रभाग समिति की जो ये बिल्डिंग बनी है सहयोग में, उसमें आज तक कभी ऐसा अनुभव आपको मिला क्या? मुझे तो अभी तक ऐसा अनुभव नहीं मिला है. या कर्मचारियों को मुझे ऐसा मामला, हाँ, हमारी जानकारी के अनुसार अभी तक कभी नहीं हुआ. ऐसी जानकारी लेनी पड़ेगी जी, कभी ऐसा हुआ है कि नहीं जी, क्योंकि मेरा भी अपॉइंटमेंट अभी इधर नया है जी, तो इतना पूरा हिस्ट्री मुझे भी मालूम नहीं जी. लेकिन अगर ऐसा हो रहा है तो वो गलत हो रहा है. अच्छा, ये जो ये हमारी जानकारी के तहत ये पहली मर्तबा ऐसा हुआ है, इससे पहले कभी नहीं हुआ था. कौन लोग किस गुट से थे वो लोग, ये कुछ इसकी जानकारी आपको है? राकेश भगत नाम के आदमी थे जी, और उनके साथ उनके कुछ बॉडीगार्ड वगैरह थे. किसी पक्ष या कंपनी वगैरह के थे क्या? नहीं, उसके बारे में तो हमको मालूम नहीं. अच्छा,
अच्छा, यानी अब ये जो है आपका आपने जिस तरह से अपना बयान दिया उसमें एक विश्वास जो है प्रकट होता है कि यहाँ के मुमरावासी जो है सहनशीलता के साथ में हर काम को झेलते भी हैं और साथ रहते हैं आपके। इस मर्तबा आपका जो विश्वास उठा है उसके तहत आप क्या संदेश देना चाहेंगे मुमरा? मैं यही संदेश देना चाहूंगा कि लोगों को कायदा कानून हाथ में नहीं लेना चाहिए और हम लोगों की सेवा के लिए है और उनकी सेवा करने के लिए लोगों ने हमको सहकार्य करना चाहिए। और अगर कोई हमारे कॉर्पोरेशन का व्यक्ति अगर कुछ गलत काम कर रहा है तो उनको उसके बारे में मुझे बताना चाहिए, मैं उसके ऊपर स्ट्रिक्ट एक्शन लूंगा। और इसके अलावा लोगों को जो हम लोग काम कर रहे हैं वो लोगों के भलाई के लिए ही कर रहे हैं। ये कायदा और कानून का इम्प्लीमेंटेशन करने का काम है, तो उसमें लोगों ने हमको सहकार्य करना चाहिए। ये